नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर ह्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ जे आहे ते आपण ह्या ठिकाणी एकूण 3 पळ्या इतकं भरपूर पीठ घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये 1 पळी आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे रवा. कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ह्या ठिकाणी रवा घेतलेला आहे. साधारणतः 1 पळी इतकंच आपण रवासुद्धा घेतलेला आहे आणि 1 पळी आपण ह्या ठिकाणी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि 1 पळी आपल्याला घ्यायचं तांदळाचं पीठ. चला तर इतके पीठ घेतलेले आहेत. एखादं पीठ नसेल तर काही फरक पडत नाही, अगदी छान पदार्थ बनून तयार होतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे थोडा ओवा. त्या ओवा जे आहेत ते आपल्याला चोळून टाकायचा, चांगला वास येतो. तर ह्या ठिकाणी ओवा भरपूर असे टाकलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं तीळ. नाही टाकलं तरीसुद्धा चालते. 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. 1 चमचा लाल तिखट टाकायचे. पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा मीठ टाकलेले. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचे. थोडंसं आपण तेल टाकून घेतलेलं आहे. साधारणतः अर्धा चमचा इतकं तेल टाकलेलं आहे. आता व्यवस्थित तेल जे आहे ते पिठामध्ये पूर्ण मिक्स होईल असं आपण पीठ जे आहे ते चोळून घेणार आहोत. तर ते अशा पद्धतीनं पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जे की पूर्ण आपण जे लाल तिखट मीठ टाकलं सगळीकडे लागलं जाईल. तर आता थोडं थोडं पाणी टाकून, आता जसं की नेहमी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीनं घट्टसर पीठ मळायचं. जास्त सैली नाही आणि खूप घट्टही नाही, नेहमीप्रमाणेच पीठ आता ह्या ठिकाणी आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. तर आता पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे, घट्टसर मळून झालेलं आहे. आता ह्यामधले आपल्याला चपाती इतके पूर्ण गोळे तयार करून घ्यायचे. तर आता अशा पद्धतीनं सर्व गोळे जे आहेत ते आता मी बनवून घेणार आहे. जर माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशी गोळी टाकून आपण आता ह्या ठिकाणी सर्व गोळे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. कुरकुरीत आणि खुसखुशीत खाण्यासाठी, खमंग बनण्यासाठी आपण ही ट्रिक वापरलेली आहे. तर अशा पद्धतीने आता मी सर्व गोळे जे आहेत ते बनवून घेणार आहे. त्यात सर्व गोळे जे आहेत ते बनवून झालेले आहेत. डायरेक्ट आपण किचन वाट्यावरतीच बनवणार आहोत. पुसून घेतलेलं आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे, कारण आपल्याला ह्यावरती आणखीन दुसरा आकार द्यायचा आहे. त्यामुळे थोडी मोठी लाटी आपल्याला ह्या ठिकाणी, जसे की नेहमी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीनं आपल्याला डायरेक्ट लाटायचं आहे. फोल्ड वगैरे काही करायची गरज नाही. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही. जसं नेहमी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ झालं तर खूप कुरकुरीत होतील आणि खूप जाड केलं तर नरम होतील. त्यामुळे मीडियमच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आता मी लाटून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, एखादी वाटी किंवा तुम्ही झाकण घेऊ शकता, काहीही घ्या आणि त्या वाटीनं आपल्याला अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे आणि पूर्ण गोल आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. लाटण्यासाठी जर एक एक लाटलं तर खूप वेळ लागतो. अगदी फटकन आपल्याला एक चपाती लाटून अशा पद्धतीनं आपल्याला वाटीने पूर्ण गोल आकार काढून घ्यायचे. आता पूर्ण पिठाचे आपण जे गोळे बनवून ठेवले आहेत त्या पूर्ण पिठाची मी असंच लाटून पूर्ण अशा छोट्या छोट्या गोल चकत्या करून घेणार आहे. जसे की पुरी म्हटलं तरीसुद्धा चालते. अगदी छान खमंग आणि तुम्हालासुद्धा पाहिला तर विश्वास बसणार नाही, इतक्या छान खमंग आणि सुरेख रंगात ह्या पुऱ्या बनवून तयार होतात. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. चला आता सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. आता ज्यांना लाटायचा कंटाळा आहे त्यांनासुद्धा कंटाळा येणार नाही. इतक्या फटाफट ह्या भरपूर अशा पुऱ्या बनवून तयार होतात, किंवा पुरी प्रेसमध्ये बनवलं तरीसुद्धा चालते. चला आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे. तेल छान गरम झालेलं आहे. तुम्हालासुद्धा पाहिला तर विश्वास बसणार नाही, इतकी छान गुबगुबीत आणि टम्म फुगलेली खमंग तिखट पुरी बनवून तयार होते. एक नाही, दोन नाही, तर सर्व पुऱ्या आपल्या अशाच पद्धतीनं टम्म फुगणार आहेत आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत. मुलांना तुम्ही शॉर्ट फिनसाठी सुद्धा बनवून दिला तर मुलं अगदी आवडीने खाऊन येतील आणि नेहमी तुम्हाला करायला सांगतील. अशा पद्धतीने नेहमी तर तुम्ही पुऱ्या बनवताच, पण अगदी वेगळ्या पद्धतीने ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. चव तर अगदी छान आहे आणि खाण्यासाठी खमंग आहेत. चला तर पुरीसोबत तुम्हाला काय आवडेल, श्रीखंड की भाजी, मला नक्की एक कमेंट करून सांगा. तर ह्या ठिकाणी मी भाजी करून घेतलेली आहे. तुम्ही काय बनणार ते सुद्धा कमेंट करून सांगा. बोलता बोलता पूर्ण आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते तळून झालेले आहेत. तर ह्या ठिकाणी फक्त मी तुम्हाला आज पुरीचाच व्हिडिओ दाखवणार आहे, कारण भाजीचा व्हिडिओ दाखवता खूप मोठा होईल. अगोदरसुद्धा आपल्या भरपूर भाज्या अपलोड झाल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. चला तर भरपूर अशा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटलं असेल की अगदी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या छान टम्म फुगलेल्या आहेत आणि कुरकुरीसुद्धा झालेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी पुऱ्या तुम्हाला पाहिल्यानंतर कळलं असेल की अगदी खमंग मिक्स पिठाची पुरी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला ही पुरी कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगा. तर ह्या ठिकाणी मोठ्या पुऱ्या तर पाहिल्या, अगदी छोट्या पुऱ्या आणि
अगदी मस्त चटपटी पदार्थ बनवायचे आणि ते सर्वांना आवडणार आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. त्याने आपण शिजवलेली हरभरा डाळ म्हणजे चणाची डाळ घेतलेली आहे. आपण 3 शिट्ट्या करून चांगली ही डाळ शिजवून घेतलेली आहे. पाहू शकता अगदी मऊसूत झालेली आहे. तसंच ह्या ठिकाणी आपण बटाटेसुद्धा आपण कुकरला शिट्टी करून घेतलेले आहे. त्यावरची साल काढून घेतलेले आणि चांगले उकडलेले आहेत. थोडंसं आपल्याला ते फोडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे फोडून घेतलेलं आहे. आता गॅसवरती आपण पॅन ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 चमचा इतकंच तेल टाकायचं, जास्तीचं तेल टाकायचं नाही. आता तेल टाकल्यानंतर ह्या ठिकाणी आपण टाकलेली आहे थोडीशी हळद टाकायचे आणि ह्या ठिकाणी थोडंसं मीठ टाकलेलं आहे 1 चमचा आपण, कारण डाळ जास्तीची आहे. 1 चमचा मीठ ह्या ठिकाणी पुरेसं आहे. आता सुरुवातीला आपल्याला बटाटा टाकून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मध्ये बटाटा टाकून घेणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण मार्केटपेक्षा भारी जेव्हा घरी खाऊ वाटेल तेव्हा आपण हा पदार्थ बनवू शकतो. आहे त्या घरच्या साहित्यामध्ये आपल्याला पटकन बनवायचे. तर आता ह्या ठिकाणी बटाटा टाकल्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली हरभरा डाळ आहे ती आता ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे. तर इथे मी ह्या ठिकाणी पाहू शकता डब्यामध्ये पूर्ण डाळ जी आहे त्या टाकून घेतलेली आणि मिक्स करून घ्यायचे. आता मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला त्यामध्ये एक अर्धा ग्लास इतकंच पाणी टाकायचं आहे, जास्तीचं पण नाही आणि खूप कमीही नाही. तर इथं आपण थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते. तर पाहू शकता इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता पाणी टाकून घेतल्यानंतर थोडासा गॅस फुल करायचा आहे आणि चांगलं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे एक उकळी आपल्याला काढून घ्यायचं, म्हणजे उकळल्यानंतर पूर्ण एकजीव होईल आणि चांगला आपला घरच्या घरी झटपट आहे त्या साहित्यामध्ये रगडा बनवून तयार होतो. तर पाहू शकता अगदी मस्त स्ट्रक्चर आलेला आहे. रगडा छान तयार झालेला आहे. तुम्ही पाणीपुरी, भेळ, चाट कुठल्याही पदार्थावरती हा रगडा वापरू शकता. अगदी छान मार्केटपेक्षा भारी चविष्ट रगडा बनवून तयार होतो. तर इथे रगडा आपला तयार झालेला आहे, छान शिजलेला सुद्धा आहे. वास तर मस्त येत आहे. आता ह्या ठिकाणी आपला गॅस बंद करायचे. चला तर आता ह्या ठिकाणी आपला छान रगडा तयार झालेला आहे आणि गॅससुद्धा आपण बंद करून घेतलेला आहे. खूप मोठे बटाटे राहिले असेल थोडं आपण ह्या ठिकाणी मॅश करून घ्यायचे. चला रगडा तर तयार झाला. पुढील पदार्थ काय आहेत ते पाहून घ्यायचे आता आपल्याला. सर्वात जास्त मुलांना आणि सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. तर ह्या ठिकाणी पाहू शकता इथं आपण चिंच, गूळ, थोडंसं जिरेपूड, धनेपूड आणि आपण ह्या ठिकाणी पाणीपुरीचा मसाला टाकून पाणी बनवलेला आहे. तर ह्या पाणी बनवलेला व्हिडिओ मी अगोदरसुद्धा खूप वेळेस अपलोड केलेला आहे. ह्या ठिकाणी थोडीशी घाई असल्यामुळं पाणी मी अगोदरच बनवून ठेवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी रगडा आपण तयार करून घेतलेला आता बाउलमध्ये काढून घ्यायचे. तर आपला रगडा आणि पाणी तर तयार झालेलं आहे. तर पुऱ्या आणि आपला पुढील तयारी कसं करायचं ते पाहायचं आहे आता. चला हे 2 पदार्थ आता आपण साईडला ठेवून घेणार आहोत. पुढचा एक भन्नाट पदार्थ आहे, नक्की ट्राय करा. नेहमी तुम्ही बनवून ठेवलात तर मुलांना अगदी छान आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर 1 वाटी इतकं आपण ह्या ठिकाणी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी पटकन आपण ह्या ठिकाणी आता पाणी टाकलेलं आहे. गुठळ्या न राहता ह्या ठिकाणी दुसरा कुठलाही पदार्थ आपल्याला ह्यात टाकायचा नाही, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आता. तर पाहू शकता इतकं पाणी आपण टाकून घेतलं आणि अगदी सॉफ्ट आपल्याला हे पीठ बनवायचं आहे. चला पीठ चांगलं तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला बनवायचं होतं. तर इथं आपण कढई ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी. आता तेल गरम होईपर्यंत आपल्याला सोऱ्या घ्यायच्या आणि सगळ्यात लहान आकाराची जी प्लेट असते शेवाची ती आपण टाकलेली आहे आणि जे आपण पीठ काढून घेतलेलं आहे ते आता सोऱ्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अगदी झटपट आपण ही शेव बनवत आहोत. अगदी बारीक केसासारखी आपल्याला ही शेव बनवायचं आहे. अगदी छान कुरकुरीत, जसं की मार्केटमध्ये कुठल्याही पदार्थावरती घालण्यासाठी जी शेव भेटते त्याच पद्धतीची शेव आज आपण घरी बनवणार आहोत. अगदी मस्त 5 ते 7 मिनिटामध्ये भरपूर अशी शेव बनवून तयार होते. मार्केट आणण्याची गरजसुद्धा नाही, कारण ऐन वेळेला जेव्हा आपण कुठलेही पदार्थ बनवतो त्यावेळेस शेव आपण आणलेली नसते किंवा कधी असते तर कधी नसते. त्यावेळेस आपण पटकन अशी ही शेव घरीच बनवू शकतो. अगदी पाहू शकता अगदी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली ही शेव बनवून तयार झालेली. तर अशाच पद्धतीने आपण 2 घाणे आणखी आपले होणार आहेत ते आपल्याला करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपली शेवसुद्धा आता ह्या ठिकाणी बनवून झालेली आहे. साधारणतः इतकी शेव आपली तयार झालेली आहे. कारण पाणीपुरी बनवत आहोत त्यासाठी शेव तर आपल्याला पाहिजेच. नाही म्हणून आपण अवेलेबल नसल्यामुळं घरी पाणीपुरीचा बेत आपण कॅन्सल करणार नाही. त्यामुळे पाणीपुरी करण्यासाठी आपण शेवसुद्धा बनवून घेतलेली आहे. रेडीमेड पुऱ्या घरात आणून ठेवलेल्या होत्या त्या तळून घ्यायचं आहे आपल्याला आता. तर आता फटकन ह्या ठिकाणी पूर्ण पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहे. आयत्या वेळेला तळण्यासाठी अगदी छान पर्याय पुऱ्या आहेत त्या. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. अगदी छान चविष्ट लागतात खाण्यासाठी.
तर इथं पुऱ्या आपल्या सर्व तळून झालेल्या आहेत आणि सर्व साहित्य आहेत आपण मांडून घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी इतक्या आपण पुऱ्या असं तळून घेतलेल्या आहेत ते आपल्याला फक्त आता फोडून घ्यायचं आहे. आणि ह्या ठिकाणी मी अगोदरच कट करून कांदा ठेवलेला आहे, थोडीशी कोथिंबीर ठेवलेली आहे, आपण केलेली शेवसुद्धा आपण थोडीशी चुरा करून घेतलेली आहे आणि सोबतच रगडा आणि पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे. फक्त आता आपल्याला प्लेटमध्ये पुऱ्यामध्ये सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे. घरी बनवलं असल्यामुळं आपल्या आवडीनुसार आपण ह्या ठिकाणी आता कमी जास्त टाकू शकतो. मला भरपूर रगडा आवडतो त्यामुळे ह्या ठिकाणी भरपूर असा रगडा टाकून आपण पुऱ्या भरून घेणार आहोत. चला तर कोणाकोणाला पाणीपुरी आवडते नक्की एक कमेंट करून सांगा, की मलाही कळेल की किती जणांना ही पाणीपुरी आवडलेली आहे आणि तुम्हाला किती जणांना खायलासुद्धा आवडते. पाणीपुरी म्हणलं तर कोणाला आवडणार नाही असा प्रश्न कधीच येणार नाही, कारण सर्वांनाच पाणीपुरी भेळ चाट सर्वांनाच आवडते. त्यामुळे ही पाणीपुरी सर्वांनाच आवडणार आहे, नक्की 100% गॅरंटी. तर ह्या ठिकाणी सर्व जिन्नस जे आहेत ते आपण आता ह्यात टाकून घेणार आहोत. चला तर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्व तुम्हाला पाहायला भेटतील. तर ह्याच रगड्यापासून आणि ह्या पाण्यापासून तुम्ही भेळसुद्धा बनवू शकता. भरपूर अशा पदार्थांना उपयोगी येणार आहे. एकदा जर बनवता आपण 4 ते 5 पदार्थ ह्या पाण्यापासून आणि रगड्यापासून बनवू शकतो. तर इथं आपला कांदा टाकून झालेला आहे. आवडीनुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पुदिन्याचं पाणी कसं बनवायचं ह्याचासुद्धा व्हिडिओ आपण अगोदर अपलोड केलेला आहे. सध्या माझ्याकडे पुदिना नसल्यामुळं मी एकच पाणी ह्या ठिकाणी तयार केलेलं आहे, दुसरं पाणी मी तयार केलेलं नाही. तर इथं आता आपला कांदा टाकून झालं की आपण वरतून अशी शेव टाकून घेणार आहोत. थोडीशी आपण कट करून घेतली कोथिंबीर आहे ती टाकून घ्यायचे. चला तर खाण्यासाठी आपलं पाणीपुरीचं प्लेट तयार झालेलं आहे. चला मी एक टेस्ट करून पाहते, तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि टेस्ट करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही पाणीपुरी कशी बनवता. तर आता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.